आणि आता एक वेगळी बातमी. 7200 एकर जागा, 6 रनवे आणि 7 ते 12 कोटी प्रवासी वाहतुकीची क्षमता ही आकडेवारी आहे एका विमानतळाची. आशियातलं सर्वात मोठं ठरणारं हे विमानतळ आपल्या देशात साकारलं जातंय. कुठे सुरू आहे या विमानतळाची निर्मिती याचा आढावा घेणारा पुढचा स्पेशल रिपोर्ट. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातलंच नव्हे तर संपूर्ण आशियातलं येत्या काळातलं हे सर्वात मोठं विमानतळ आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालं. या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. या विमानतळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या धावपट्ट्यांची संख्या. या प्रकल्पामध्ये एकूण 6 धावपट्ट्यांचं नियोजन आहे. पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यावर हे विमानतळ आशियातलं सर्वात मोठं आणि जगातलं 4थ्या क्रमांकाचं मोठं विमानतळ असेल. या विमानतळाचं क्षेत्रफळ अंदाजे 7200 एकर इतकं आहे. विमानतळावर एकूण 6 मोठ्या धावपट्ट्या आहेत. वार्षिक 7 ते 12 कोटी प्रवासी वाहतुकीची क्षमता असलेलं हे विमानतळ आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील लाखो स्थानिकांना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उत्तर भारतातील मालवाहतूक आणि व्यापारासाठी हे मुख्य केंद्र बनेल. पर्यावरणपूरक नेट झिरो कार्बन उत्सर्जन असणारं हे विमानतळ आहे. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास नोएडा विमानतळामुळे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि उत्तर प्रदेशातील लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे. हे विमानतळ रस्ते, मेट्रो आणि हायस्पीड रेल्वेद्वारे दिल्ली, नोएडा, आग्रा आणि मथुरा यासारख्या प्रमुख शहरांशी जोडलं जाणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही वाढेल. एयरपोर्ट पश्चिमी उत्तर प्रदेश के किसानों, छोटे और लघु उद्योगों, यहां के नौजवानों के लिए अनेक नए अवसर लेकर आने वाला है. यहां से दुनिया के लिए विमान तो उड़ेंगे ही, साथ ही ये विकसित उत्तर प्रदेश की उड़ान का भी प्रतीक बनेगा. विकास की नई ऊंचाइयों के साथ जनता को राहत भी हो, यह निर्णय उसी श्रृंखला का हिस्सा है. मान्यवर, आपने पिछले 11-12 वर्षों में नए भारत को प्रत्येक क्षेत्र में जो विकसित भारत की दिशा में अग्रसर करने के लिए कदम बढ़ाए हैं, आज वह हमें हर एक सेक्टर में देखने को मिल रहे हैं. ये नोएडा इंटरनेशनल एयरपोर्ट इसी श्रृंखला का हिस्सा है. एकूणच नोएडाचं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ एक वाहतूक केंद्र नसून देशाच्या आधुनिक पायाभूत सुविधांचं आणि प्रगतीचं प्रतीक ठरेल. आशियातील सर्वात मोठं विमानतळ म्हणून नावलौकिक मिळवणारा हा प्रकल्प उत्तर भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती देईल. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, प्रचंड प्रवासी क्षमता आणि अत्याधुनिक सोयी सुविधांमुळे हे विमानतळ जागतिक स्तरावर भारताची एक वेगळी ओळख निर्माण करेल यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.